अग्निदिव्य नाटकाच्या प्रयोगादरम्यान कलाकार सागर चौगुलेचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला। काल पुण्यातल्या टिळक स्मारक रंगमंदिरात ही घटना घडली। अग्निदिव्य नाटकात सागर शाहू महाराजांची भूमिका करत होता। काल पुण्यात राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी सुरू होती, मात्र नाटकाच्या मध्यांतराआधीच नाटकातील आपले संवाद म्हणताना सागरला हार्ट अटॅकचा तीव्र झटका आला आणि तो खाली कोसळला। उपचारासाठी त्याला पुणे हॉस्पिटलमध्ये दाखलही केलं, मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत म्हणून घोषित केलं। मी बघते त्यांच्याकडे तर ते असे खाली चक्करून वागतायत पुढे जातायत। मी बोलले जे आमचे आर्टिस्ट आहेत त्यांना म्हटलं बघा हे कसे करायला लागलेत। मी ते एकदम तोल जात होता म्हणून मी समोर उभा राहिले त्यांच्या। एकदम त्यांनी अंग ढिल्लं सोडलेलं, त्यामुळे मला आवरेनात। मी यांना हाक मारली या पुढे म्हणून, मग त्यांना उचललं तर ते एकदम तोंडातून फेस वगैरे यायला लागलेलं। कालचा त्याचा उत्साह तर असा होता की आम्हाला आता वाटायला लागलं की कालच्या उत्साहामुळे तो आम्हाला सांगत होता की मी आता चाललोय। तो कमी बोलत होता, पण काल तो एवढा बोलला, एवढा उत्साह त्याचा होता शाहू महाराजांचा रोल सादर करताना। कालचा त्याला काही त्रास नव्हता। काल उलट दुपारी तो अर्धा पाऊण तास फॅन लावून झोपला मेकअप रूममध्ये। आम्ही रिलॅक्स होतो सगळी। आणि 8 वाजता सुरू झाल्यानंतर 8:45 दरम्यान 2 प्रयोग झाले आणि तिसऱ्या प्रयोगाला त्याला त्या सिंहासनावर बसल्यानंतरच त्याला चक्कर आली आणि त्यानं एकदम मान खाली घेतली।